शोधिशी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधिशी मानवा राऊळी मंदिरी. नमस्कार, मी ॲडव्होकेट मीरा धाडगे, फाउंडर ऑफ पुणे वुमन्स क्लब, तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ मीरामध्ये. इतक्या छान छान गोष्टी तुम्हाला या पॉडकास्ट थ्रू शिकायला मिळत आहेत. याच गोष्टी घेऊन येण्यासाठी आम्ही खूप साऱ्या लोकांना तुमच्या संपर्कात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आज अजून एक छान सुंदर कला आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला नृत्य किती आवडतं आणि त्याला जी साथ किंवा ज्याच्यावरती आपण डान्स करतो असं गायन आज आपल्या बरोबर घेऊन आलेले आहेत प्रशांत सर आणि श्रुतिका मॅडम. खूप 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 छान वाटतंय तुम्हाला आज इथे दोघांना पाहून. गप्पा मारायला इतक्या आहेत. त्याच्या आधी मला तुम्हाला दोघांना सांगायला आवडेल, एका छान कार्यक्रमामध्ये जिथे मला अवॉर्ड फंक्शन होतं तिथे मी अवॉर्ड रिसीव्ह करण्यासाठी आले होते. आणि जे तुम्ही एक सुरुवातीचं एक गाणं तिथे दोघांनी सादर केलं, असा छान रोमांच उभा राहिला होता. आणि महाराष्ट्राचं गाणं ऐकताना इतकं सुंदर वाटलं होतं की त्या दिवशीपासून मी तुमच्या दोघांची फॅन झालेली आहे. आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली मी आय गेस तुम्हाला खूप साऱ्या कार्यक्रमांमध्ये पाहिलं. आज तुमचा प्रवास जाणून घेण्यासाठी मी जितकी उत्सुक आहे तितकीच आमची ऑडियन्स सुद्धा उत्सुक आहे. त्याआधी मला तुमची ओळख करून द्यायला आमच्या ऑडियन्सला आवडेल, प्लीज सर. मी प्रशांत राठोड. येस. सिंगिंग आणि तबला प्लेइंग करतो मी. ओके ओके. येस श्रुतिका. मी श्रुतिका क्षीरसागर. मी सिंगिंग आणि अँकरिंग करते. ओके ओके. या क्षेत्रामध्ये कसा आलात ह्याच्या आधी मला तुमचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घ्यायला आवडेल. सर, आप हिंदी में भी बात कर सकते हो प्लीज. अब तक का ये सफर कैसा रहा? मेरा प्रवास ऐसा है, हमारे घर में ये बचपन से ही म्यूजिक है घर में. हमारे दादाजी, चाचा जी, पिताजी ये सब म्यूजिक में ही है पहले से. तो हमारे घर का जो माहौल ही पूरा म्यूजिक का है. अरे वाह. इसकी वजह से हम लोग को म्यूजिक विरासत में मिली ये सब चीजें. ओके ओके ओके. ये श्रुतिका. मला लहानपणापासून थोडीफार आवड होती, कारण माझे जे काका होते ते हार्मोनियम घेऊन बसायचे, भजन गायचे ते. सो त्यांच्या समोर थोडंफार बसून केशवा माधवा वगैरे असं सुरुवात केली. मग तिथून थोडीशी आवड झाली. स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये पार्टिसिपेट केलं, आणखी आवड निर्माण झाली. आफ्टर मॅरेज बराचसा काळ गेला, ब्रेक होता. त्यानंतर ना पुन्हा एक ग्रुप वगैरे भेटला, तिथे मी थोडीफार गायचे. आणि त्यानंतर फक्त म्हणजे आवड होती, पण मला तसं गायडन्स नव्हतं. बरेचसे म्हणजे होते पण की हिला जमणारच नाही, पण एक कॉन्फिडन्स देण्याचं काम सरांनी केलं. आणि तिथून म्हणजे सरांच्याच अंडर शिकून आता म्हणजे एक स्टेजवर मी बऱ्यापैकी गाऊ शकते, सेमी क्लासिकल सुद्धा गाऊ शकते. छान छान. गुरु मिळणं खूप महत्वाचं असतं आणि जिथे गुरु भेटतो तिथे दिशा आपोआप मिळत जाते. बरोबर. तर मला सर तुमच्या गुरूंबद्दलही ऐकायला आवडेल. तुम्ही कुणाला फॉलो करत आहात? गायकी में जो मेरे जो गुरु है वो है स्वर्गीय श्री मोहम्मद रफी साहब. और उनके बाद सोनू निगम जी को मैं फॉलो करता हूँ अब तक. और तबले में मेरे गुरु है नागपुर के उस्ताद असलम खान साहब. ओके. हाँ, ये मेरे गुरु है. उनको देख देख के मैंने तबला बजाना सीखा. और उनके पास जाके भी सीखा मैं उनके साथ. और बाकी सिंगिंग का तो ऐसा है कि रफी साहब को सुन सुन के करता हूँ. येस येस मॅम. माझं आता बेसिकली मी काकांपासून सुरुवात केली होती. नंतर ना मध्ये बऱ्याचशा ट्रॅजेडी झाल्या, त्याच्यानंतर ना बऱ्याचशा ब्रेक झालं होतं पूर्ण. त्यानंतर ना मग ग्रुपमध्ये सर शिकवायचे सगळ्यांना. बऱ्याच जणांना वाटायचं की ही कधी गाऊच शकणार नाही, किंवा हे गाणं श्रुतिकाला कधी येणारच नाही.
पण नाही, सरांनी कॉन्फिडन्स दिला. गुरु माझे सरच आहेत आणि फॉलो करायचं म्हणताल तर मी लता दिदी, आशा दिदी आणि श्रेया घोषाल यांना फॉलो करते. बर बर. नृत्याच्या बाबतीत नेहमी म्हटलं जातं की ह्याच्यामध्ये कसं करिअर करणार तुम्ही, किंवा लहानपणापासून जेव्हा आपण कला या क्षेत्रामध्ये उतरतो ना, तेव्हा खूप लोक आपल्याला अशी भेटतात की जी टीकाच करत असतात, किंवा नाहीच करणार, किंवा होणार का, किंवा काय, किंवा अजूनही आपण ही गोष्ट अजून मॅटर होते की याच्यानंतर तुम्ही बाबा कमवणार कसं, हा पण एक मोठा प्रश्न असतो. तर जे लोक या क्षेत्रामध्ये येत आहेत, किंवा आतापर्यंतचा तुमचा जो आतापर्यंतचा प्रवास राहिलेला आहे, त्यानुसार तुम्ही काय सजेस्ट कराल की कसं ह्या गायनाला परस्यू केलं पाहिजे? गायकी में सबसे पहले तो आपको क्लासिकल बेस करना जरूरी है। किसी उस्ताद के पास, किसी गुरु के पास में बैठ के सीखना जरूरी है। सीखने के बाद ही हमको वो आगे चल के प्लेटफॉर्म मिलता है कि जिससे हम अपनी कमाई कर सके कुछ। या तो फिर एक गॉड गिफ्टेड भी होते हैं लोग, जिनको गॉड गिफ्ट आने से वो गाते, स्टेज पे परफॉर्म करते, फिर उनको उसके पैसे मिलते। तो ऐसे भी लोग हैं। सीखने से लेकिन फायदा है बहुत, सीखने से फायदा ऐसा है कि आप आपका खुद का क्लास चला सकते हो। येस. विशारद आप कर सकते हो। विशारद करने के बाद आपको उसका जो सर्टिफिकेट मिलता है, उससे आपको अथॉरिटी मिलती है कि आप आपका खुद का क्लास खोल सके और वहां पे स्टूडेंट आप बना सके। उससे भी आपका एक कमाई का जरिया हो सकता है। गायनामध्ये रियाज किती महत्वाचा आहे? खूप महत्वाचा है। गायकी में रियाज जो है वो बहुत ज्यादा उसका महत्व है। जब तक रियाज नहीं तो कुछ नहीं। तुमचा रियाज सर काय तुमची हे असते, दिनचर्या असते? मेरा सकाळचा रियाज असतो। ओके. सुबह मेरा रियाज रहता है। सुबह उठने के साथ पहले मैं रियाज करता हूँ, एक ज्यादा नहीं, 20 मिनट आधा घंटा। उसके बाद फिर शो रहते हैं, मेरे शो के लिए निकलना पड़ता है मुझे सुबह सुबह। ओके. हाँ, अभी मैं जैन शो करता हूँ। जैन शो में मैं तबला प्लेइंग भी करता हूँ, उनके साथ मैं सिंगिंग भी करता हूँ जैन ओके. जी। ओके. बाकी फिर मेरे जो शो रहते हैं उसमें बॉलीवुड सिंगिंग वगैरह होते हैं सब। ओके. इतके सारे शोज तुम्ही दोघांनी केलेले आहेत, एखाद्याचा छान प्रसंग तुम्हाला आमच्या बरोबर शेअर करायला आवडेल का? नक्कीच. नक्कीच. आता बऱ्याचदा असं होतं की काही सोशल सुद्धा कार्यक्रम आम्ही करतो आणि ती संस्था खूप चांगलं काम करत असल्यामुळे आम्ही त्यांना म्हणजे बेसिकली ते इतर लोकांसाठी काम करतो आणि आमची ही स्वतःची संस्था असल्यामुळे जननी सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था, तर आम्हीही तसं काम करतो. तर बऱ्याचदा आम्ही वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमांमध्ये सण साजरे करतो आणि त्या सणाची आमची पार्श्वभूमी ही गायनच असते. चला की डोनेशन द्यायचं ही गोष्ट वेगळी, पण डोनेशन सगळेजण देतात, पण मनोरंजनही फार गरजेचं असतं आणि काही वृद्ध असे असतात की ते जिथे मनोरंजनाचे कार्यक्रम असतील तिथपर्यंत नाही जाऊ शकत. बरोबर. सो आम्ही गंगातारा वृद्धाश्रम आहे तिथे गायनासाठी गेलो होतो. तर तिथल्या ज्या आजी होत्या त्या आता नेहमी जात असल्यामुळे काही ओळखीचे झाले होते. तर त्यावेळी सरांनी आणि मी भजन गायलं. आमचा बराचसा जोर भजनवर असतो. भजन गायलं. आजी होती, डोळे नव्हते, दिसत नाहीये, पण त्यांना गाणं ते भजन इतकं आवडलं की उभारून टाळ्या वाजून परत गा, परत हे भजन घ्या. पैशापेक्षा त्यांनी जी पावती दिली ना, तो आमच्यासाठी सगळ्यात जास्त आनंदाचा क्षण होता. बरोबर. या कला अशाच असतात ज्या आपण म्हणजे रोजचं जे आपलं आयुष्य चाललंय त्याच्यातनं जो श्वास घ्यायला वेळ मिळतो तो ह्या कलांमधून मिळतो. आजीला दिसत नाहीये पण ती आम्हाला ऐकू शकते आणि तिला म्हणजे त्या दिवशी हे जाणवलं की आपल्यात थोडीशी तरी एवढी ताकद आहे की जी व्यक्ती अंध आहे तिला दिसत नाहीये, तिला आपण आपल्या गायनाने दाखवू शकतो. बरोबर, ऍब्सोल्युटली. वो खुश होते हैं, वही बहुत बड़ी बात है हम लोग के लिए. येस. मस्त. आम्हाला या मिनिटाला मला असं वाटतंय की तुम्ही एक दोन एखादं गाणं आम्हाला ऐकवावं. कोणतंही तुम्हाला जे हे होत असेल ते. शोधिशी मानवा रावळी मंदिरी
नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधिशी मानवा राऊळी मंदिरी. खूप खूप छान सर, खूप थँक्यू छान. थँक्यू. आय नो एवढ्या छोट्या वेळामध्ये आपण पूर्ण छानपणे घेऊ नाही शकत, पण तुमचा आवाजच इतका चांगला आहे की आमच्या ऑडियन्स पर्यंत नक्की पोहोचेल. थँक्यू. एक सुंदर गाणं तुमचं आपण एक आमचा आपला पॉडकास्ट झाल्यानंतर एक शूट करून घेऊयात, हो. जो आम्ही आमच्या प्रोमो मध्ये टाकू नक्कीच. नक्की. 10 ते 12 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात, खूप साऱ्या गोष्टी आतापर्यंत करून झालेल्या आहेत. अजून काय करायचंय? मुझे तो म्यूजिक में ही करना है, जो कुछ करना है. येस. आगे भी चलकर बहुत कुछ सीखना है अभी तो. गायकी में सीखना है बहुत कुछ, तबले में सीखना है बहुत कुछ. तो आगे का जो भी हमारा सफर रहेगा वो सीखने में रहेगा पूरा. सीखते 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 आगे चलना है. ओके. और आगे चलने के बाद में देखते फिर क्या Yes. प्लेटफॉर्म मिलता है आगे चल के. Yes. लेकिन सीखना जरूरी है. येस. कला ही अशी गोष्ट आहे की तुम्ही मरेपर्यंत जरी शिकत राहिला तरी ती पूर्ण होत नाही बरोबर. शिकून, आणि त्याच्यात माणूस कधीही परिपूर्ण होत नाही. बरोबर. काहीतरी उणीव ही असतेच. त्यामुळे जितकं शिकायला मिळेल, इवन सिंगिंग असो किंवा अँकरिंग असो, जितकं पुढे जायला मिळेल, जितकं शिकायला मिळेल, सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकणं गरजेचं आहे. जे काही आता सेमी क्लासिकल पर्यंत तर गातोय आम्ही, अजून क्लासिकल किंवा आमच्यामुळे आणखीन कोणाला प्लॅटफॉर्म वगैरे आम्हाला देता येईल का, तर अशा ह्या सगळ्या गोष्टी ना अनुसरून काम करत राहू आणि शिकत राहू. बरोबर, बरोबर. खूप छान, खूप छान वाटलं तुम्ही आज दोघं जण इथे आलात आणि आमच्याबरोबर इतक्या छान गप्पा मारल्या. एक सुंदर गाणं आपण तुमच्या दोघांचं घेणारच आहोत. पण त्याआधी मला असं वाटतं की हे जे तुम्ही करत आहात किंवा आतापर्यंत मी इतक्या संस्थांबरोबर तुम्हाला काम करताना पाहतीये, तिथे तुमचं जे डेडिकेशन आहे, इव्हन कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा तुम्ही तिथे असता आणि सगळ्यांना मजा करून घेत असता त्यांच्याबरोबर. त्याच्यामुळे खूप छान काम करताय तुम्ही. थँक्यू. असंच काम तुमचं पुढे चालत राहू दे. पुणे वुमन्स क्लबच्या प्लॅटफॉर्मवर नक्कीच आम्हाला तुम्हाला पाहायला आवडेल. थँक्यू सो मच आज खूप तुम्ही इथे धन्यवाद. आल्याबद्दल.